सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया. स्वागत आहे तुमचं हनीप्रिया खजानामध्ये. आज आपण बघणार आहोत एकदम सोपी, झटपट आणि टेस्टी रेसिपी इन्स्टंट अप्पे सोबत चटकदार चटणी. ही रेसिपी खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांना सकाळचा नाश्ता, इव्हनिंग स्नॅक्स किंवा मुलांसाठी काहीतरी नवीन आणि हेल्दी पाहिजे. तर या अप्पेसाठी फर्मेंटेशनची अजिबात गरज नाही. बॅटर फक्त काही मिनिटात तयार होतो आणि अप्पे येतात खूप स्पॉन्जी, क्रिस्पी आणि एकदम परफेक्ट. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणारे अप्पेची रेसिपी बघूया. तर हे इन्स्टंट अप्पे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीपर्यंत रवा घेतली आहे. जर रवा जाड असेल तर एकदा मिक्सरमधून फिरवून काढून घ्यावे. यानंतर यामध्ये पाव वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा, पाव वाटीपर्यंत बारीक असं कट करून घेतलेले टमाटर, अर्धी वाटीपर्यंत किसलेला गाजर, 2 ते 3 हिरवी मिरची बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे. सोबतच थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाव चमचा खाण्याचा सोडा आणि 2 चमचापर्यंत दही घालायचं आहे. हे सगळे यामध्ये घातल्यानंतर एकदा मिश्रण हे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं पाणी घालत मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बॅटर तयार करून घेताना यामध्ये खूप जास्त पाणी घालण्याची गरज नाही. थोडं पाणी घालतच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर अप्पेसाठी आपल्याला अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण लावून 5 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत दुसरीकडे आपण चटणी हे तयार करून घेणार आहोत. चटणी तयार करण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटीपर्यंत ओला नारळ घ्यायचा आहे. नारळावरील जे ब्राऊन पार्ट असते ती काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये 2 चमचे फुटाणे, सोबतच यामध्ये अर्धा इंचपर्यंत आले, अर्धाच यामध्ये कांदा घालायचा आहे. तिखट जितका लागतो त्यानुसार हिरवी मिरची, कोथिंबीर, जर पुदिनाचा फ्लेवर आवडत असेल तर थोडंसं पुदिना घाला. यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चटणी जितकं पातळ लागते त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. हे सगळे यामध्ये घातल्यानंतर आता हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता या चटणीला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता या तयार झालेल्या चटणीला आपण तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा चना डाळ, अर्धा चमचा उडद डाळ, 2 सुके मिरची आणि कढीपत्त्याचे पाने घालून तयार झालेला तडका चटणीवरती टाकायचा आहे. तर इथे आपली मस्त असं चटकदार चटणी हे बनवून तयार झालेली आहे. तर इथे जबरदस्त चटणी हे बनवून तयार झालेली आहे. आता आपण अप्पेचा बॅटर बघूया. इथे बॅटर देखील छान असं भिजला गेला आहे. जर बॅटर घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यावे. आता तयार झालेल्या या बॅटरला आपल्याला तडका द्यायचा आहे. तडका न देता सुद्धा आपण अप्पे तयार करून घेऊ शकतो. जर तडका दिला तर अप्पे हे एक्स्ट्रा चविष्ट लागतात. तर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचा तेल घालायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालायचं आहे. सोबतच यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायचा आहे आणि यानंतर यामध्ये पाव चमचापर्यंत हळद घालायचं आहे. तर तयार झालेला हे तडका बॅटरवरती टाकायचा आहे. तडका घातल्यानंतर एकदा चांगल्या प्रकारे बॅटरला मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपला अप्पेसाठी परफेक्ट आणि टेस्टी असं बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे. बॅटर इथे बनवून तयार आहे. आता आपण अप्पे बनवण्यास सुरुवात करूया. आता गॅसवरती अप्पे पॅन ठेवायचं आहे. प्रत्येक मोल्डमध्ये थोडं तेल घालायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर चमचेने बॅटर हे मोल्डमध्ये भरायचं आहे. बॅटर हे जितकं मोल्डमध्ये मावेल तेवढंच भरायचं आहे. एकदम वर येतपर्यंत भरू नका. आता यावरती झाकण लावून गॅसची आच हे कमी ते मध्यम आचेवर ठेवायचं आहे. जवळपास 2 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. अप्पेला पलटवून घेऊ. परत थोडंसं यावरती तेल टाकायचं आहे. पुन्हा यावरती झाकण लावून 2 ते 3 मिनिटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. परत 2 ते 3 मिनिटांनंतर यावरील झाकण हे काढून घ्यायचं आहे. हे बघा अप्पेचे दोन्ही बाजू हे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. क्रिस्पी असं तयार झाले आहेत. तर अशा प्रकारे तयार झाल्यानंतर हे अप्पे मोल्डमधून काढून घ्यायचं आहे. तर याच प्रकारे दुसरी बॅच हे तयार करून घेताना अप्पे मोल्डमध्ये तेल टाकायचं आहे आणि यानंतर बॅटर टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे अप्पे हे तयार करून घेणार आहोत. तर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार आहे आपले इन्स्टंट अप्पे आणि टेस्टी चटणी. हे अप्पे नाश्त्यासाठी, इव्हनिंग स्नॅक्ससाठी किंवा लंच बॉक्ससाठी एकदम परफेक्ट आहे. तर तुम्हीसुद्धा हे इन्स्टंट अप्पे आणि चटणीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.